नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेनेत उबाटा गटाचे माजी नगरसेवकांचा प्रवेश. पोलीस रेझिंग डे निमित्त ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम. आणि बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर आव्हाडांची टीका. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील उबाटा गटाचे माजी नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळेला त्यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या. यात माजी नगरसेवक दीपक साहेबराव खैरे, माजी स्थायी समिती सभापती दत्ता जाधव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, महिला अंबिका बँकेच्या अध्यक्षा शोभना चव्हाण, माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख दिलीप नानभाऊ सातपुते यांचा समावेश आहे. यावेळेला शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, पुण्यश्लोक अहिल्यानगरचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख अजित दळवी हे देखील उपस्थित होते. मुलांनो, पोलिसांची भीती बाळगू नका. ते तुमचे मित्र आहेत. कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या, कोणत्या इतर विभागांकडे, याचीही माहिती घ्या. पोलीस त्यांची शस्त्र कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या. इत्यादीची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणे शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली. निमित्त होतं पोलीस रेझिंग डेचं. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला. तेव्हापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 जानेवारी दरम्यान हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होतोय. नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी यानिमित्त सरस्वतीतील 8वी ते 9वी पर्यंतच्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना गटागटानं पोलीस यंत्रणेची माहिती दिली. यात पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं, ठाणे अंमलदार, मुद्देमाल याबाबतची माहिती तसंच SLR पासून अश्रुधुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांचीही माहिती त्यांनी मनमोकळेपणानं दिली. जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅस गनचा कसा उपयोग केला जातो, शिवाय 9mm पिस्तूल, कार्बाईन, सेल्फ लोडेड रायफल इत्यादी आधुनिक शस्त्रांचीही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडून जाणून घेतली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने रोज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनमधील कामकाज कसं चालतं तसेच त्यांना शस्त्र प्रदर्शन केलं जातं व त्या शस्त्राबद्दल माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक रोज 2 शाळेमध्ये सायबर एक्सपर्ट व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं सुद्धा शाळेमधील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, सेफ्टी मेजर्स कसे घ्यायचे याबद्दल रोज त्यांना लेक्चर चालू आहेत. त्याचप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं मेडिकल कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा मीटिंग पण आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर जे पोलीस मुख्यालयाचं बँड पथक आहे हे पण तलावपाळी येथे बँड पथकाचं वाद्यन झालेलं आहे. उद्या 5 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही सायकल प्रेमी व नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने एक सायकल राईडचं पण आयोजन केलेलं आहे. सदरचा सायकल राईड हा चिंतामणी चौक ते घाणेकर सभागृहाच्या तिकडे उपवनकडून वापस असा आणि एक जॉय राईड पण आहे. असे सर्व कार्यक्रम या रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगानं आयोजित केलेले आहे. आणि उद्याची जे सायकल राईड आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. त्याची जी लिंक टाकली होती त्या लिंकमध्ये आतापर्यंत 507चं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याप्रमाणे त्यासाठी उद्या आपण सर्वांनी सायकल राईडच्या तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर तीव्र शब्दात टीका केली आहे. बीड पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरतायत. गुन्हेगार मोकाट फिरत असून कायद्याची भीती संपल्याचंच हे उदाहरण आहे असं ते म्हणाले. CID आणि SITच्या कार्यक्षमतेवर बोलताना आव्हाड म्हणाले की SITनं स्पष्ट सांगावं की ते काम करत नाहीत. गुन्ह्यांची उकल होत नसल्यानं सामान्य लोकांमध्ये कायद्याचा दरारा उरलेला नाही. त्यांनी गुन्ह्यांमध्ये तरुणांचा गैरवापर होत असल्याकडेही लक्ष वेधलं. आव्हाड यांनी सुदर्शन गुले प्रकरणाचा उल्लेख करत म्हटलं की सुदर्शन गुले याचं घर पत्र्याचं आहे, त्याला योग्य घर का दिलं जात नाही? त्याच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करण्याऐवजी गुन्हेगारीकडे ढकललं जात आहे.
कराड प्रकरणावर टीका करत ते म्हणाले की कराड कोण आहे? तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आहे का? त्याला पीए आणि इतर सुविधा मागायची हिंमत कशी होते? सरकारला अशा लोकांवर कारवाई करायला हवी. वंजारी समाजावर जातीय रंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. वंजारी समाज मेहनती आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला दोष देता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितलं. शरद पवार यांच्यावर बोलणाऱ्या आशिष देशमुख यांच्यावर टीका करत ते म्हणाले, देशमुख यांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे वडीलही कधी असं बोलले नव्हते. आव्हाड यांच्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. मुंब्रा येथे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आलाय. फळ घेण्यासाठी गेलेल्या एका मराठी तरुणाला फळ विक्रेत्यासह जमावानं मराठी न बोलण्यावरून धमकावलं आणि धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार जमावातील काही तरुणांनी मराठी नाही येत, हिंदीच बोलणार असं वक्तव्य केलं होतं. या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी झालेल्या वादामुळे महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. सदर प्रकरणातील तपास मुंब्रा पोलीस करत असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. 2/1/2025 रोजी सुमारे 15:30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते. त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)(135) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर ठिकाणी सध्या परिस्थिती अतिशय शांत आहे. आपल्या माध्यमातून लोकांना काय आव्हान असेल? मुंब्रा येथील शिलडायगर परिसरातील खर्डी इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीत मुस्तकीन खान नावाची व्यक्ती वारंवार रोज बाथरूममधून टॉवेलवर येऊन त्याच्या घराच्या गॅलरीत वावरायचा. त्यामुळे इमारतीतील इतर घरात राहणाऱ्या महिलांना त्यामुळे लज्जा उत्पन्न व्हायची असं सांगत या 45 वर्षीय मुस्तकीन खान तरुणाला इमारतीतील काही रहिवाशांनी खाली खेचून लाथाबुक्क्यांनी लाकडाने बेदम मारहाण केली. ही घटना 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री घडली. या घटनेतील तरुणाला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की त्याला उपचाराकरता सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेचा आता मुंब्र्यातील काही राजकीय पक्षांनी मुद्दा केला असून ज्यांनी त्या तरुणाला मारहाण केली आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. या घटनेचा आता व्हिडिओ समोर आला असून मुंब्रा येथे या घटनेची चर्चा होऊ लागली. कल्याणफळा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शहाआलम शहाजहां खान यांनी सहाय्यक आयुक्त भालचंद्र गुगे यांच्यावर अंगावर धावून जात शिवीगाळ करत मारहाण केली. तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आला आहे. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र गुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे अतिक्रमण पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत होते. यावेळेला ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना आढळून आलं. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेले असता अब्दुल्ला शाह आलम खान याने सहाय्यक आयुक्तांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करत धमकी दिली. तर शाह आलम शहाजहान खान यांनी गुगे यांच्या मानेवर हाताने जोराचा फटका मारून शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेप्रकरणी डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. दिवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे. या भ्याड हल्ला करणाऱ्यांनी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटलंय. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे साहेब यांच्यावर काल अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भ्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे. याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे अनधिकृत जे हातगाड्या आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात.
या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे. या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबळ देऊन ही कारवाई करण्यात यावी, अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसेनेत उबाटा गटाचे माजी नगरसेवकांचा प्रवेश. पोलीस रेझिंग डे निमित्त ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम. आणि बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर आव्हाडांची टीका. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666612141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.